राज्य शासनाने मुलींच्या सुरक्षतेसाठी सर्व शाळांवरती सीसीटीव्ही लावण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकही शाळेमध्ये अजूनपर्यंत सीसीटीव्ही लावलेले आलेले नाही आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 1390 शाळा येतात. मात्र या शाळांमध्ये अजून सुद्धा सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही आहे. शिक्षण विभागाकडनं जिल्हा नियोजन समितीकडं 30 कोटी रुपयाची सीसीटीव्ही लावण्यासाठी मागणी केली आहे. मात्र जवळपास वर्ष उलटला तरी देखील अजूनही सीसीटीव्ही जे आहे ते लावण्यात आलेले नाही. त्यामुळे शासनाकडनं जरी उपाययोजना राबवल्या जात असतील, मात्र त्या उपाययोजना खरंच राबवल्या जातात का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडं खाजगी माध्यमिक आणि ज्या शाळा आहेत ते शाळांकडून सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या एकही शाळेमध्ये सीसीटीव्ही लावले नसल्याची धक्कादायक माहिती जी आता समोर आलेली आहे. त्यामुळं राज्य शासनाकडनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना खरंच प्रभावीपणे राबवल्या जातात का? आणि शासन खरंच याकडे लक्ष देतं का? असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसरा, टीव्ही9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.